इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया अतिशय शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण यानंतर पुढे प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याची शंका आहे. परंतु विशेष वेळापत्रक त्याने एक जाहीर केलेलं आहे अंतिम वेळापत्रकाच्या नंतर. तर त्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी चमत्कारिक घडलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं वेळापत्रक फॉलो व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि त्यामुळं विद्यार्थी आणि पालक आणि त्याचबरोबर शिक्षक हे संभ्रमावस्थेमध्ये आलेले आहेत. त्यामुळं नेमकं काय केलं पाहिजे आणि काय नाही यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. वेळापत्रक देताना आपणाला या पद्धतीने दिलेलं आहे, पण प्रत्यक्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या जर पाहिल्या तर कारभार जो काही चालू आहे तो अजब गजब अशा पद्धतीचा आहे अशी शंका यायला काही हरकत नाही. तर त्या दृष्टिकोनातून या वेळापत्रकाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि नेमकी सावधगिरी विद्यार्थी आणि पालकांनी कुठं बाळगली पाहिजे आणि ती किती महत्वाची असणार आहे या दृष्टिकोनातून या व्हिडिओमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कारण हा फक्त तुमच्यासाठी आहे. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड, यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. इथं इयत्ता 11वी प्रवेश विशेष फेरी वेळापत्रक आहे. हे बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे. ज्या दिवशी यावर व्हिडिओ काढला त्यावेळेस बऱ्याच पालकांचे विद्यार्थ्यांचे कमेंट्स आहेत की सर हे वेळापत्रक फेक आहे. त्याचं कारण आहे की हे वेब पोर्टलवर उपलब्ध नाही. कारण वेब पोर्टलवर किती तारखेला उपलब्ध झालं तर 4 तारखेला सकाळी उपलब्ध झालं आणि प्रोग्राम सुरू झाला 3 तारखेला आणि डेट त्याच्यावर आहे डिक्लेरेशनची 2 सप्टेंबर. म्हणजे हा जो काही कारभार आहे तो अतिशय विचित्र प्रकारचा आहे म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे सगळ्यांना संभ्रमामध्ये टाकणारा हा कारभार आहे आणि तसा अनुभव पण लोकांना आलेला आहे. त्यामुळे एक तर डेट डिक्लेअर केलेली आहे 3 तारखेला दिवसभर. हे वेळापत्रक ज्यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत पोहोचलं त्यावेळेस कमेंट्समध्ये वाचायला मिळतील तुम्हाला कमेंट्स कशा आहेत त्या. आणि प्रत्यक्ष 4 तारखेला सकाळी हे वेळापत्रक आपल्याला वेब पोर्टलवर अधिकृत पाहायला मिळालं. म्हणजे इथं कशा पद्धतीनं विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरलं जात आहे हे यावरून स्पष्ट होत आहे. आता यामध्ये त्याने असं जे म्हटलेलं आहे आणि हे मुद्दाम घेतलेलं आहे आपण, इथं कालावधी म्हटलंय आणि त्या कालावधीमध्ये नेमकं विद्यार्थी आणि किंवा पालक मिळून काय ऍक्टिव्हिटी करायची आहे. तर 3 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असं एक त्यांनी शेड्यूल दिलं होतं की या कालावधीमध्ये नेमकं विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. तर नवीन विद्यार्थी नोंदणी म्हणजे न्यू रजिस्ट्रेशन किंवा स्टुडंट रजिस्ट्रेशन आपण म्हणूया, तो टॅब त्यावेळेस ओपन होता. आणि कुणी करायचं आहे तर जे प्रवेशापासून दूर आहेत आणि जे एटीकेटी धारक आहेत, म्हणजे फेब्रुवारी मार्च 2026 ला जे बसणारे आहेत ते विद्यार्थी देखील इथं प्रवेशासाठी पात्र ठरतात. त्यांनी अर्ज करायला काय हरकत नाही. आणि अर्जाचा भाग 1 मध्ये काही दुरुस्त्या त्यांनी सुचवल्या होत्या. म्हणजे दुरुस्त्या सुचवल्या म्हणण्यापेक्षा जर काही त्यामध्ये दुरुस्त्या असतील तर त्या दुरुस्ती करायला संधी त्या कालावधीमध्ये दिलेली होती. आणि तसेच त्यांनी म्हटलं होतं की प्रवेश रद्द करणे. प्रवेश रद्द करणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे परंतु अन्य काही कारणामुळे, त्याची काही कारणं अनेक आहेत, 1000 कारण आहेत, त्या कारणामुळे प्रवेश रद्द करण्यासाठी विनंती महाविद्यालयामध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये केली जाऊ शकते आणि प्रवेश रद्द केला जाऊ शकतो. हा कालावधी होता 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 2025. 3 तारखेला वेळापत्रक डिस्प्ले व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही, 4 ला आलं. आणि 4 तारखेला सायंकाळी त्यांनी सांगितलं की 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर 5 सप्टेंबर साधारणतः 4 वाजेपर्यंत त्यांनी कालावधी दिला होता. या दिवसांमध्ये, या कालावधीमध्ये ही जी वेबसाईट असणारी आहे ती मेंटेनन्स साठी बंद ठेवण्यात आलेली आहे. आता ही जर वेबसाईट या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात आली असेल
तर या विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय? एक तर 3 तारीख गेली, 4ला दुपारनंतर मेंटेनन्सला काढली, म्हणजे ही जी काय ऍक्टिव्हिटी अपेक्षित होती, प्रवेश रद्द करणं असेल, अर्ज भाग दुरुस्ती करणे मधले दुरुस्ती असेल, किंवा या नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी असेल, ही प्रक्रियाच त्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. फक्त नवीन रजिस्ट्रेशन काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे, कारण ती स्ट्रेंथ, नंबर ऑफ स्टुडंट्स हे वाढलेले त्यामध्ये दिसत आहेत, पण कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश या कालावधीमध्ये रद्द झालेला नाही. त्यामुळे इथं पालकांना प्रश्न पडलाय की आता पुढं आमचं कसं होणार, कारण जर प्रवेशच रद्द झाला नाही तर हे पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये ते सहभाग घेऊ शकत नाहीत. मग अशा बाबतीमध्ये नेमकं धोरण काय आहे, पुढं कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांना पुढच्या प्रवाहामध्ये आणायचं, या अनुषंगानं आज अखेरपर्यंत काहीही चर्चा नाही किंवा तशी सूचना नाही किंवा वेबसाईटवर काही वाचायला मिळत नाही. हा एक यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी मिळून यावर आवाज उठवला पाहिजे की आमचा हा प्रवेश रद्द करण्यासाठी आम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये ती संधी दिली पाहिजे, कारण प्रवेश रद्द केला तरच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही अर्ज भरू शकता ऑप्शन फॉर्म, तर ती संधी तुम्हाला मिळणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण यावर जास्त चर्चा केली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचून शिक्षण विभागामध्ये पोहोचवला पाहिजे की त्या लोकांना कळायला पाहिजे. त्यांना जरी माहीत असलं तरी सांगणं गरजेचं आहे की इथं ही चूक झालेली आहे आणि आम्हाला पुढे संधी देणं गरजेचं आहे. त्यांनी पुन्हा 5 तारखेला मात्र शेड्यूल बदललंय आणि 6 तारखेपासून आम्ही काय करणार आहोत ते मात्र त्यांनी सांगितलेलं आहे. कारण 5लाच रिक्त जागा जाहीर करणार असं म्हटलं होतं, पण ती मेंटेनन्सला होती, त्यामुळं जाहीर झाले असतील आपण असं गृहीत धरूया त्यानंतर. पण 6 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 भरणे असं म्हटलेलं आहे. ही दिलेली ऍक्टिव्हिटी. पण आता जर काही विद्यार्थ्यांना अर्ज भाग 1 मध्ये जर काही दुरुस्त्या करायच्या असतील, काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील, तर त्यांनी इथं प्रयत्न करायला काही हरकत नाही. तो बघा, प्रयत्न झाला तर तो फॉर्म जो असणार ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 तो लॉक करायला विसरू नका. त्यानंतर अर्ज भाग 2 सगळ्यात महत्वाचा आहे. हा अर्ज 2 भाग भरत असताना मात्र आपण इतकी काळजी घ्यायची आहे की पुढे तुम्हाला संधी आता प्रवेशाची मिळेल की नाही याची खात्री आता कुणी देऊ शकणार नाही. कारण पुढं त्यांनी वेगवेगळ्या तारखा कॉलेजेसना कशा पद्धतीनं काय करायचं आहे ते डिक्लेअर केलंय किंवा सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉलेजेसने ऍक्टिव्हिटी राबवायला सुरुवात करायची आहे. त्यामुळं प्रवेश घेताना कन्फर्म करा की आता आम्हाला प्रवेश पुन्हा रद्द करायचा नाही, फायनल तो असणारा आहे. म्हणजे अर्ज भाग 2 भरणे, इथं काळजीपूर्वक आपण रिक्त जागा बघून शेजारच्या महाविद्यालयामध्ये तिथं जागा आहेत का, आपलं मेरिट तिथं लागू होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी बघून आता ते डिव्हिजन सेल्फ फायनान्स आहे का, पार्शली ऍडेड आहे का, काय अजून आहे हे न बघता आपण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. कारण यानंतर पुढं काय होईल सांगता येत नाही आणि त्यामुळं इथं प्रवेश कन्फर्म करणं खूप गरजेचं आहे. यासाठी अर्ज भरताना मात्र तुम्ही काळजी घ्या आणि प्रवेश निश्चितच यावेळेस करा, कारण पुढे धोके जास्त आहेत, रिस्क घेण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळं 6 आणि 7 तारखेला तुम्हाला अर्ज भाग 1 मध्ये दुरुस्ती करता येईल, तो भरून लॉक करणं, त्याची प्रिंट काढून घेणं, आता हे तुम्हाला सगळं माहीत असणार आहे. त्यानंतर त्यांनी म्हटले की 8 सप्टेंबर 2025ला दुपारी 1 वाजता कॉलेज अलॉटमेंट स्टुडंट विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मधून किंवा कॉलेजला त्यांच्या लॉग इन मधून ती यादी दिली जाणारी आहे. टायमिंग 1 आहे, त्याच्या अगोदरही कदाचित तुम्हाला ते पाहायला मिळेल. म्हणजे कॉलेज कोणतं मिळालेलं आहे हे विद्यार्थ्यांना 8 सप्टेंबर 2025ला दुपारी 1 वाजेपर्यंत निश्चित ते कळू शकेल. आणि त्याच वेळी डिस्प्ले ऑफ कट ऑफ लिस्ट हे त्यांनी डिस्प्ले करणार आहेत असं त्यांनी त्यांच्या शेड्यूल मध्ये दिलेलं आहे. आणि 8 सप्टेंबर 2025ला दुपारी 2 वाजलेपासून प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरुवात होणार आहे. आणि ते जे प्रवेश असणार आहेत ते 8 आणि 9 सप्टेंबर 2025 याच कालावधीमध्ये आपणाला हे प्रवेश आपले निश्चित करायचे आहेत, हे आपण लक्षात घ्या. साधारणतः सायंकाळी
5 वाजेपर्यंत ही प्रोसेस सुरू होणारी आहे प्रवेश देण्याची, आणि इथं प्रवेश देण्याचं काम चालू राहणार आहे. आता यापूर्वी कसं होतं की ज्या कालावधीमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया चालू असते त्याच वेळेस प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया देखील चालू असते. आणि या शेड्यूल्डमध्ये त्यांनी स्पेशली मेन्शन केलंय त्या तारखांनी इथं प्रवेश रद्द करणे म्हटलंय. त्यामुळे प्रत्यक्ष प्रवेश रद्द करायला गेल्यानंतर तिथं डेट मिसमॅच होते असं ते कॉम्प्युटर सांगत होतं. याचा अर्थच असा आहे की ज्या पद्धतीनं टाइम टेबल तयार केलेलं आहे ते टाइम टेबल ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही प्रोसेस चालवली जाते त्यांना माहीत नाही, कारण त्यांनी ते अपडेटच केलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्रातल्या वंचित प्रवेश प्रक्रियेपासून जे वंचित आहेत त्यांना तो अनुभव आहे, शिक्षकांना पण अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळं हे जे अपडेट करणं गरजेचं होतं, म्हणजे वेळापत्रक दिलं एकाने, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण संचालक यांच्याकडून ते आले, परंतु ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही प्रक्रिया सुरू आहे त्यांनी मात्र कुठेही अपडेट केलेलं दिसत नाही. जर अपडेट केलं असतं तर तिथं डेट मिसमॅच असं होऊ शकलं नसतं. म्हणजे पूर्वीच्या वेळेस जे शेड्यूल्ड होतं प्रवेश देतानाच प्रवेश कॅन्सल करण्याची प्रक्रिया ती तशीच चालू ठेवली होती. त्यामुळे इथं विद्यार्थी आणि पालक यांना एक टेन्शन आहे, तणाव आहे की आमचा प्रवेश रद्द कधी होणार आणि पुढच्या प्रवाहामध्ये आम्ही सामील होणार की नाही, का आमचं वर्ष वाया जाणार. त्यामुळं पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या अनुषंगानं संबंधित जिल्हा परिषदेचे जे शिक्षण अधिकारी असणार आहेत किंवा विभागाचे जे काही शिक्षण उपसंचालक असणार आहेत त्यांना भेटून ही शंका भेटलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तक्रार केली पाहिजे की ही समस्या आहे, यासाठी आम्हाला तुम्ही काहीतरी सोल्युशन दिलं पाहिजे. हे सांगणं खूप गरजेचं आहे. कारण इथं सॉफ्टवेअर ऑपरेट करणारे आणि टाइम टेबल डिक्लेअर करणारे यांच्यामध्ये कुठं समन्वय दिसलेला नाही. त्यामुळे हा जो एकूण कारभार आपल्याला दिसतोय तो अजब आणि गजब पद्धतीचा आहे हे म्हणायला काही हरकत नाही. कारण अडचणी आहे त्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे, परंतु प्रत्येक शेड्यूलमध्ये विद्यार्थी पालकांना संभ्रमात टाकणं हे या ऑनलाईन पद्धतीमध्ये यावेळेस जास्त जाणवलेलं आहे. त्यामुळं प्रक्रिया चांगली असून सुद्धा त्याच्याबद्दल रिमार्क मात्र अतिशय वाईट आपल्याला ऐकायला मिळत आहेत. हे चांगली लक्षणं नाहीत असं मला वाटतंय. तर त्या दृष्टिकोनातून काही सुधारणा शिक्षण विभागाकडून करणं गरजेचं आहे की 8 आणि 9 तारखेला प्रत्यक्ष प्रवेश देताना या विद्यार्थ्यांचे प्रवेश ज्यांना कॅन्सल करायचे आहेत त्यांना ती संधी देणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची संधी त्यांना देण्यात यावी की जेणेकरून ते पुढच्या प्रवाहामध्ये प्रवेश प्रक्रियेच्या सामील होतील आणि त्यांना त्यांचं वर्ष वाया जाणार नाही. तर मला वाटतंय हा जो व्हिडिओ असणार आहे तो जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा, शिक्षण विभागांच्या पर्यंत जाईल त्या पद्धतीनं जाऊ द्या. कारण हे जनजागृतीचं काम आहे आणि वर्ष वाया जाईल की काय अशी जी भीती लोकांना वाटते ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं असेल. धन्यवाद.